टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे। टीएची आर्मी रॅली भरती निघाली आहे। देवराळी सेंटर नाशिकमध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे या ग्राउंड या ठिकाणी टेरिटोरियल आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकला या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर या टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला डायरेक्ट भरतीवर जाता येते देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी, कारण की ओपन आर्मी रॅली भरती आहे, यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरावा लागत। तर केव्हापासून या ठिकाणी ग्राउंड चालू होतं याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती सांगणार आहे। कोल्हापूर जिल्हा असणार आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, त्याचबरोबर अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव, त्याचबरोबर चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्य, नाशिक, परभणी, पुणे, रायगड। तर ह्या सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटर नाशिकला आहे। आणि कोणत्या तारीखपासून हे भरती या ठिकाणी सुरू होत आहे देवराळी सेंटर नाशिकची याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। हा विद्यार्थी मित्रांनो, देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी टीएची आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघाली, ओपन आर्मी रॅली भरती आहे। तर शैक्षणिक पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, एक लक्षात ठेवा। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला हे टीएची भरती या ठिकाणी देता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे तुमचं वय 17 जरी असेल, 18 कंप्लीट नसेल तरी सुद्धा तुम्हाला भरती देता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण उंचीचा जर विचार केला, उंची फक्त 160 सेंटीमीटर उंची लागते टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये। तर भरपूर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संधी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर टीए आर्मी रॅली भरती हे परमनंट भरती आहे, असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती आहे टीएची। आणि पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये भेटणार आहे। याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टीएची जी ही भरती आहे ही ओपन आर्मी रॅली भरती असते, एक लक्षात ठेवा। डायरेक्ट आपल्याला भरतीवर जायला लागते। तर या भरतीचे पहिले प्रोसेस मी तुम्हाला सांगून देतो आणि कोणकोणत्या तारखेपासून कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे। जे पूर्ण या ठिकाणी शेवटपर्यंत पाहणार आहे त्यांनाच माहित पडणार आहे भरतीची तारीख, कोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणत्या तारखेपर्यंत आहे। आणि ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला त्यांना काहीही या ठिकाणी समजणार नाही टीए आर्मी रॅली भरतीबद्दल। टीए आर्मी रॅली भरती तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टीए आर्मी रॅली भरतीमध्ये डायरेक्ट या ठिकाणी ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सर्वात अगोदर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये ग्राउंड आहे आणि ग्राउंडची तारीख मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर टीएची जी प्रक्रिया आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्या दिवशी तर समजा आपला एक उदाहरण देऊन आलो तुम्हाला, 11 नोव्हेंबरला समजा आपला ग्राउंड असेल तर आपल्याला 10 नोव्हेंबर पासूनच त्या ठिकाणी रात्री 7 वाजतापासून रांगेमध्ये लागावं लागते, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, ठीक आहे। आणि तुम्ही जर ज्या दिवशी 11 नोव्हेंबरला तुमची तारीख आहे आणि तुम्ही 11 नोव्हेंबरलाच गेले, तुम्हाला घरी पाठवल्या जाणार आहे, कारण की भरती झालेली राहते। तर टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे ही 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। तर 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर जावं लागणार आहे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायच्या बॅगीमध्ये। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। कोणत्याही कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी ओपन एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा फी आपल्याला यामध्ये भरावं लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये जे हे ओपन आर्मी रॅली भरते कोणताही फॉर्म वगैरे भरायला लागत नाही, डायरेक्ट आपल्याला जावं लागते ग्राउंडवर ज्या दिवशी आपला ज्या जिल्ह्याचा ग्राउंड ज्या तारखेला असलं त्या तारखेच्या 1 दिवस अगोदर। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो ग्राउंडच्या अंदर आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट आपले चेक केले जाणार आहे। सर्वात अगोदर आधार कार्ड चेक केलं जाणार आहे, त्यानंतर या मुलांच्या 300 बॅचेस त्या ठिकाणी बसवल्या जाणार आहे। आणि एका बॅचमध्ये ज्या टीए आर्मी रॅली भरतीमध्ये देवराळी सेंटर नाशिकमध्ये तर 300 पोरं रनिंगसाठी ते सोडणार आहे। आणि 300 पैकी जे सोमवारचे पोरं आहे 20 पोरं म्हणा किंवा 25 पोरं म्हणा किंवा 30 पोरं म्हणा किंवा 15 10 8 7 5 त्यांना जसे वाटले तेवढे पोरं ते त्या ठिकाणी घेणार आहे। कोणकोणत्या बॅचमध्ये जास्त पोरं ते घेणार आहे आणि
कोणकोणत्या बॅचमध्ये ते कमी सुद्धा पोरं त्या ठिकाणी घेणार आहे एक लक्षात ठेवा. तर त्यांच्यावर ते डिपेंड करते. आणि 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आपल्याला भेटणार आहे 5 मिनिट 10 सेकंडच्या अंदर आपल्याला रनिंग या ठिकाणी मारावं लागणार आहे. एवढाच टाईम आपल्याला टी आर्मी रॅली भरतीमध्ये भेटणार आहे. रनिंग झाल्यानंतर आपण जर ग्राउंड काढला, आपण ग्राउंड काढल्यानंतर त्या ठिकाणी आपलं लॉंग जंप सुद्धा होणार आहे, झिगझॅग सुद्धा होणार आहे आणि आपल्यामध्ये 10 पुलअप्स असते टी आर्मी रॅली भरतीमध्ये. ठीक आहे. आणि पुलअप्स झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपली उंची सुद्धा मोठली जाते. यामध्ये 60 सेंटीमीटर उंची टी आर्मी रॅली भरतीमध्ये लागते. 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे. तर सर्वांचीच उंची सर्वांची त्या ठिकाणी बसणार आहे एक लक्षात ठेवा. कारण की 160 सेंटीमीटरच उंची आहे. आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक केले जाणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आपले टी आर्मी रॅली भरतीमध्ये चेक केले जाणार आहे. तर डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे सोबत आपल्याला भरतीला देवराळी सेंटर नाशिकला? तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे. जसं आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, टीसी, त्याला शाळा सोडलं दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडलं दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही तर आर्मेरेट सर्टिफिकेट नाही तर त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर जे आपल्याला 50 फोटो नाही, त्याचबरोबर 30 फोटो नेले चालते किंवा 50 फोटो नेले चालते. फोटो जास्त नाही. रनिंग जर निघत असेल तर फोटो जास्त नाही, कारण की जेव्हा रनिंग निघाली त्यावेळेस जास्त फोटो आपल्याला लागणार आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 30 फोटो नेले तरी भरपूर आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे जे मी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सांगितले हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे भरतीवर. आणि याचे 2 झेरॉक्स सुद्धा न्यायचे. आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी सुद्धा लागते, ॲफिडेविट नोटरी सुद्धा आपल्याला लागते. जसं इंडियन आर्मी रॅली भरती, अग्निवीर आर्मी रॅली भरतीला जसं तुम्ही ग्राउंडला जाता नोटरी करून, तशीच नोटरी आपल्याला भरतीला न्यावं लागणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे टी आर्मी रॅली भरतीची प्रोसेस आहे. आणि हे प्रोसेस झाल्यानंतर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो टी आर्मी रॅली भरतीमध्ये पेपर राहते 50 मार्कासाठी, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताच्या 15, विज्ञानच्या 15, अशा प्रकारे 50 मार्काचा टी आर्मी रॅली भरतीमध्ये पेपर असते एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आपला यामध्ये निवड प्रक्रिया. आता देवराळी सेंटर नाशिकची ही टी आर्मी रॅली भरती निघाली आहे. तर तारीख मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर बा देवराळी सेंटर नाशिकला हे टी आर्मी रॅली भरती आहे. 11 नोव्हेंबर पासून हे ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे. 11 नोव्हेंबरला कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे? तर पहा 11 नोव्हेंबर देवराळी सेंटर नाशिकला, कोल्हापूर जिल्ह्याचा ग्राउंड आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग. तर ह्या 4 जिल्ह्याचा ग्राउंड देवराळी सेंटर नाशिकला आहे. त्याचबरोबर 12 नोव्हेंबरला आणि त्याचबरोबर ज्यांचा 11 नोव्हेंबरला ग्राउंड असेल तुम्हाला 10 नोव्हेंबरला रात्री ग्राउंडवर देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी रात्री 7 वाजता ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे. कारण की 1 दिवस अगोदरपासून ग्राउंडची प्रोसेस चालू होते. आणि 12 नोव्हेंबरला कोणकोणते जिल्हे आहेत? सोलापूर जिल्हा आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे. आणि तुम्हाला 12 नोव्हेंबरला हे तारीख आहे आणि आपल्याला 11 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर यावं लागणार आहे, कारण की 1 दिवस अगोदर आपल्याला यायचं आहे. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला कोणकोणते जिल्हे आहे? अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे. तर ह्या काही जिल्ह्यांचा ग्राउंड आहे. त्याचबरोबर 14 नोव्हेंबरला जे आपलं ग्राउंड असणार आहे, 14 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत, चंद्रपूर जिल्हा असणार आहे, गोंदिया जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुप्रपम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे. तर ह्या काही जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी आपलं 14 नोव्हेंबरला या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मला या ठिकाणी सांगितलं ह्या पूर्ण तारखा आपल्याला एका बुकावर तुम्ही लिहून घ्या. हे जे मी तुम्हाला तारखा सांगितल्या ह्या तुमच्या जिल्ह्याचं ग्राउंड ज्या दिवशी असेल तर त्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. मी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी आपलं टी आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला टी टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल देत राहणार आहे वेळोवेळी. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय